तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे, बघू शकता तुम्ही आता. आज खूप मजा करणार आहे, खूप मस्ती करणार आहे, आम्ही खूप धमाल करणार आहे. तर आज बड्डे पण आहे. सो आमचा एक मित्र आहे, त्याचा बड्डे आहे. तर भेटूया आपण आता थोड्या वेळात. आम्ही 2 गाड्या नेल्या होत्या. एक गाडी शिवम चालवतोय आणि एक गाडी सागर चालवतोय. तर आम्ही सगळे निघालो आहे पैण्याला जाण्यासाठी. म्हणजे फिक्स नव्हतं नाही की पैण्याला जायचं आहे की नाही, पण आम्ही निघालो होतो. ओके, तुम्हाला अजून पुढचा प्रवास तुम्हाला हळूहळू दिसेल. नक्की तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो खूप मस्ती आणि धमाल होणार आहे. ओके. मला असं वाटतं एक प्रॉब्लेम आहे, कारण की काय इकडं जाणार आहे ना. ठीक आहे मग आपण तर मित्रांनो अजून आम्ही फिक्स नाही केलं आहे की कुठं जायचं आहे कुठं नाही. तर बघू, चांगला प्लेस होताचा आणि प्लॅनिंग चालू. बघूया आज तर बस. आता आम्ही त्र्यंबक रोडला आहे, आमचा प्रवास चालूच आहे. तर अजून काय आम्ही पोहोचलो नाही आहे. आम्ही अजून प्रवास करतो आहे आणि अजून खूप टाईम बाकी आहे. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा, यांची मस्तीही तुम्ही बघा आणि धमाल तुम्हाला तर मिळणारच आहे. बघू शकता त्यांची चालू आहे मस्ती. तर मित्रांनो मी पैण्याला तर कधी गेलोच नाही आहे, पण खूप ऐकलं आहे तिथं धबधबा खूप छान असतो, खूप मोठा पण आहे. आणि तिथं कसं आहे काय मला माहीत नाही आहे, पण मी फर्स्ट टाईम चाललो आहे. जाऊ आणि आपण बघूया तिथं कसं आहे काय. तसं तुम्हाला कळेलच, जसं तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा तर असं तुम्हाला तो ब्लॉग समजेल पूर्णपणे. ठीक आहे मित्रांनो, आम्ही आता केक घ्यायला आलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही केक. हां चॉकलेट घेतो. चॉकलेटच घे. चॉकलेट नाही, तो थोडा डॅमेज झालेला आहे. डॅमेज आहे का? अजून कोणता मध्ये? तो डॅमेज आहे का? नाही, हा डॅमेज चांगला आहे. डॅमेज ठीक हा घ्यायचा. तो कसा आहे? ब्लॅक फॉरेस्ट. तो घ्यायचा का? बघ ना तुझ्या हिशोबानं कसं, पण जास्त मोठा नको, छोटाच आहे. म्हणजे कसं हा ठीक आहे, आपण 4च जाणार. पावशेरचा ठीक आहे. हां नाही हा नको, तो घेऊन. हा पण छान आहे, पण तो पण हा घेतो. हां हा घेतो असं. नाव टाकता नाही नाव टाकायला. हां बरोबर आहे. ते नाही म्हणून टाकला असतं नाही. आम्ही तर थोडंसं परेशान केलं, हा केक नको तो केक नको, तो पण त्यांनी चांगल्या व्हरायटी दाखवल्या. फायनली हा केक आम्ही डिसाईड केला, फायनल केला. आणि नाव टाकणं चालू आहे. बघू आता त्यांनी. केकही छान आहे आणि नावही त्यांनी छान पद्धतीने टाकलं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की खूप सारे डोंगर आहे, खूप छान हा लोकेशन आहे.
चाललो आहे, अजून आम्ही तिथं पोहोचलो नाही आहे. तर बघू शकता तुम्ही. हो हो बघू शकता तुम्ही. हे मस्त आणि खूप छान आहे. बर्थडे बॉय पुढे गेलेला आहे. सो बघू शकतात. वाव, एक दिवस आपण या टोकाला नक्की जाऊ. डोंगरावर जायचं का? हो हो जायचं का आपण नक्की? तिथे गेल्यावर बघू आता काय आहे काय नाही. पण भूक तर खूप लागली आहे मित्रांनो. हा मागच आहे ना आपलं. मोबाईल पडू पडू होतोय. फायनली तर आम्ही पैना गावात आलो आहे, पोचलो आहे. आणि पैना गावापासून अजून पुढं थोडं मध्ये आहे. तर आपल्याला अजून जायचं आहे पुढं मध्ये. इथून जे लोकेशन आहे ते खूप छान आहे. तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आम्हाला केक तर घेतला आम्ही, सगळं वस्तू बाकीचे सगळे घेतले, पण माचीस तर मेन गोष्ट राहून गेली, माचीस. तर आम्ही माचीस घ्यायला शोधलो. तिथं खूप शोधलं दुकान, पण एकच दुकान मिळालं तिथं. पण माचीस घेण्यासाठी आमच्याकडं सुट्टी 1 रुपया नव्हता. तर आजींनी माचीस दिली, पण आमच्याकडून पैसे नाही घेतले. तेच ना. हा म्हटलं चला. काय जोडले ना तुम्ही मला सांगत नाही. मित्रांनो, तुम्हाला माहिती आम्ही माचीस घ्यायला गेलो होतो, पण त्यांना माहीत नाही नेमके आम्ही काय घ्यायला गेलो होतो. पण ते त्यांना नंतर कळेल. त्यांना वाटतं की वेळ काहीतरी झोल देतोय. आणि बघू शकता तुम्ही पाणी. या साईडला घे, त्याच्या मागं नको थांबू. धबधबा आहे, पाणी पण आहे. अजून पण आपण धबधब्याच्या इथं पोचलो नाही आहे. अजून इथून प्रवास खूप बाकी आहे करायचा आपल्याला. आणि तुम्ही आजूबाजूचा निसर्ग बघू शकता. तुम्ही नेचर जे लोकेशन आहे अजून ते तुम्ही बघू शकता. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि इथून आम्हाला खूप मजा आली, कारण की बड्डे बॉय होता तो जोरात. बड्डे बॉय गेला पुढं. एक केक केक केक. हा हा, तू उठला केक खाली गेला म्हणून उठू नको फक्त. किती छान लोकेशन आहे. ओ सुपर. अरे ओ मजा आली. बड्डे बॉयला एक जोरात गाडी चालवतोय, म्हणून आम्हाला खूप जोरात गाडी चालवावं लागली. आणि अजून मजा बाकी आहे, मस्ती बाकी आहे. हे तर फक्त ट्रॅव्हलिंग होतं गाईज. सो बर्थडे सेलिब्रेट बाकी आहे अजून. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही आता चाललो आहे लोकेशनवर. तुम्हाला आता डायरेक्ट भेटू आम्ही लोकेशनवर. ओके, ब्लॉग कंटिन्यू करा गाईज. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलो आहे पैण्याला. सो हे तर सगळ्यांना माहिती आहे, दिनेश सर, हे सागर सर, मी
माहिती आहे तुम्हाला. तुझं आधार कार्ड कशाला आधार कार्ड? दाखव शिवम तुझं. ओके ओके. आता दोघं जणांना तो भेटले. आता जो तिसरा व्यक्ती आहे त्याला भेटू शकता तुम्ही. अंजयचा बड्डे आणि यो बॉय सगळ्यांनी विश करायचं आहे बड्डे बॉयला. अरे बड्डे बॉयने काय ऑर्डर केली आहे याला काय म्हणता? अजून काय का माहिती. चावी पण ठेवून दे पण फक्त ते एक चावी चावीचं टांगल आहे का? मोबाईल ठेवून दे इकडे. मोबाईल माझा मोबाईल घ्यावा लागेल ना. नाही मोबाईल ठेवावा लागेल. मी नाही ठेवणार. काही नाही झालं. चावी ठेवायची का? चावी हो. तर काही आम्ही कंस खात आहे. कंस मक्याचं. मक्याचे कंस. मक्याचे कंस खातोय आपण. मका खातो आपण. मका फक्त ना. विचलंय ना. राहू दे तुझ्याकडे. चला ठीक आहे. बघू शकतात. काय बघू शकतो. बघू शकता की बर्थडे बॉयनी दिसतोय. बर्थडे बॉयनी पार्टी द्यायच्या ऐवजी पण मक्याचे कंस खाऊ घातले. पावडा. माझं तर येणारच आहे. तर मित्रांनो थोड्या वेळात भेटू आपण. ठीक आहे. फायनली तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे आणि तिकीट वगैरे पण काढलं आहे. तर एंट्री करतोय आपण. हो. तर मित्रांनो आम्ही आता मध्ये आलो आहे. इथून तुम्हाला मस्ती आणि धमाल नक्की बघायला मिळेल. हां पुढं. ओके ओके चला चला. ओके. आम्ही असं आता कसं तू बोलला. मी आज नाही घालू शकत. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लोकेशन खूप छान आहे. खूप भारी आहे. ब्लॅक कलरचा तो. काय करतोय सागर? खेकडी पाहत होतो. खेकडे. खेकडे का बरं बाई? खेकडे खाऊ घालतोय काय तू? ए भो मला नाही आवडत खेकडे. काय खातो? हां काय खातो? काय खाऊ घालणारस तू ते सांग मला. काकांना काय राम राम. तर मित्रांनो बघा लोकेशन तुम्हाला दाखवतोय. भारी चालू करून दिलं बाई. बापरे लय झाड झुडप रे इथं नसते. हा पहिल्यांदा मी तुला बोललो ना महाराष्ट्र शासनाने सुरू केलं. मी बरं 2 मिनिटं पकड तुला. कोण ये ती इथंच कट करू ना आपण लवकर. हा बघू ना. पब्लिक मिळेल ना आम्ही व्हायची. मग काय म्हणेल पब्लिक. 4 2. तर मित्रांनो यांची आपण गुपचूप मस्ती करू. बघू शकता बड्डेला एवढे जण आलेले. सरप्राईज मीटअप होता. सागर आपला रात्रीचा बड्डे आठवतो ना. पुढे पुढे फिरायचं आपण रात्री 12 वाजता. आम्ही फार लोकेशन पाहत बरं. लोक कॉलेज वर इकडं तिकडं आहे ना जुन्या व्हिडिओ. लय मजा यायची. किती कोरोनामध्ये फिरायचं. ओ वल्ली तर पॅन होणारच आहे ना. हां आता मोबाईल आहे ना. अरे 2 मिनिटं पकड दादू. तर मित्रांनो बघू शकतात खूप पाणी आणि याच्यातून जायचं आहे. कसलं अरे चल. अरे हा पॅनवर करायचं आहे. दिनेश धर ना एवढा. ओके थांबा 2 मिनटं.
आता हा ते चिखल तर राहतच ना रे म्हणून. शुभम पोचला पण. चला मित्रांनो बघू शकता आता दगडांवर जायचं तर आहे आपल्याला. बापरे खूप पाणी आहे बघू शकता ते कसे जात आहे. घ्या तसं झाले बोलले माझे. चला तिथे पाणी होतं पाण्यामध्ये दगड होते आणि दगड कसे पण ठेवलेले होते आणि कोणता दगड तो सटकून जायचा पाय ठेवला तर व्यवस्थित हळूहळू जावं लागलं आम्हाला आणि ठीक आहे. बापरे लय चिखल यार. माझ्या बुटामध्ये सगळं पाणी गेलं माहिती का शुभम. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही रस्ता कसा आहे. अरे बापरे काय होतंय शिवम सरांचं. छान होतं पण. छान नाही एकदम खतरनाक आहे. बघू शकता तुम्ही सगळीकडे पाणीच पाणी आहे. काय पडता पण वरती शिंका आहे वरती साफ कधी वरती मॉइश्चराईज होतं पाणी. डोंगरचं नाही होतं का त्याच्यापासूनच पाऊस पडतो नाही. आणि मग परत मॉइश्चराईज म्हणतात. या साईडने का पडतं असं मधून पाणी पडतं. अरे मग त्याला तसा प्रवाह भेटत जातो पाण्याला त्या हिशोबाने त्या दिवशी भेटतो वाट भेटतो. गाईज ऐकलं असेल तुम्ही काही. जर तुमच्याकडे उत्तर असेल तर कमेंटमध्ये मेसेज करून एक साईडला झाले काय काय जाता खूप सावधानी सोबत जावं लागलं आम्हाला वरती. जर तुमचं कधी पाण्याला जायचं ठरलं तर प्लीज सगळ्यांनी व्यवस्थित वरती जा. काही जास्त मस्ती नका करू कारण की खूप धोकेदायक बी असतं काही गोष्टी. पण त्याच्याकडेही लक्ष द्या ठीक आहे. तर मित्रांनो आपण हळूहळू आपण आता जवळ चाललोय. तर मित्रांनो फायनली आम्ही वरती आलोय. तर तुम्ही सगळे बघू शकतात. आत्ता मी तुम्हाला सांगितलं की वरती आलोय पण वरती आल्यानंतर इथे पण एक लोकेशन आहे धबधबाचं आणि याच्यानंतर याच्या पुढे पण एक आहे. याच्या जे पुढचे जे आहे ते आपल्याला सगळ्यात जास्त मेन आहे. इथून लोक परत चालले आणि बघू शकता इथं छोटा धबधबा आहे हा ओके. अजून आपल्याला याच्यापेक्षा अजून वर जायचं आहे आपल्याला. तो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला ते लोकेशन नक्की बघायला मिळेल. सो वेट करा मित्रांनो वेट.
तर आम्ही निघालो आहे वरती जायला. तर खूप गर्दी होती. ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस खूप गर्दी होती आणि पाऊस तर नव्हता, त्याच्यामुळं आम्हाला खूप बरं वाटलं. बघू शकता तुम्ही फायनली इथून दिसतंय तुम्हाला. आपल्याला ते जे पाणी पडतंय ना, जस्ट तुम्ही बघितलं, आपल्याला तिथे जायचं आहे. तर बघू शकता तुम्हाला अजून बाकी ते बघा, आपल्याला अजून खूप प्रवास करत जायचं आहे. ओके, ते इथे जायचं आहे आपल्याला. ओके, तिथून पाणी पडते, तो धबधबा मोठा, सगळ्यात मोठा धबधबा आहे, तिथे जायचं आहे आपल्याला. तर चला आपण निघूया तिथे. चला तुम्ही चला आमच्यासोबत. बघू शकता तुम्ही इथं खूप जण खूप एन्जॉय करताय. लहान मुलं मोठे जे असले तरी पण ते इथं खूप एन्जॉय करतायत. खूप असे वयस्कर लोक इथं येतात, तेही खूप एन्जॉय करतात. तुम्ही बघू शकतात. काही जण पाण्यामध्ये लोळतात, काही जण उड्या मारतात, काही ना काही एन्जॉय करताच इथं. तर नक्की तुम्ही या इथे. खूप एन्जॉय भेटत तुम्हाला, खूप मस्ती, खूप धमाल करता येईल. दादा वर जाऊ नको, पडून जाते. साईडला मस्त माकड आला, माकड आला. ए माकड आलं रे भाई, ए माकड आलंय, माकड आलंय. अरे किती वाईलं रे. तर मित्रांनो, याच्या पुढं जाताना थोडंसं रिस्की होतं आणि थोडं अवघड होतं. आपण डायरेक्टली वर भेटतो. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता. जागा पण गेला. बघू शकता मग फायनली. आणि खूप मोठा धबधबा आहे, खूप भारी आहे. तुम्ही बघू शकतात. बापरे, खूप मोठा धबधबा होता तिथे आणि तुम्ही बघू शकता सगळं लोकेशन. आणि केक कट आपण इथेच करणार आहोत. शिवम सरांचा केक कटिंग आपण इथेच करणार आहोत. थोडं तुम्हाला नक्की बघायला मिळेल. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. छत्रपती संभाजी महाराजांचा हॅपी बर्थडे. दोन मिनिटं व्हिडिओ.
बड्डे बॉयचा बड्डे खूप भारी झाला आहे, खूप मस्त झाला आहे, तुम्ही बघितलं असाल. सो जसं आम्ही प्लॅन केला होता त्याच्यापेक्षा खूप बेस्ट झालेला आहे बड्डे. पण बड्डे बॉयला शोधू कुठे, बड्डे बॉय कुठे गेला. हे दिनेश सर बड्डे बॉय कुठे, बा बड्डे बॉय बड्डे बॉय बड्डे बॉय बड्डे बॉय. अरे यार बड्डे बॉय बड्डे बॉय बड्डे बॉय पाहू शकतो. बरोबर एकच नंबर. हे पाणी घे खाली बस पाण्यात. बड्डे बॉयची अवस्था बघा मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही सगळं खूप भिजलेलो आहे. आणि हे दिनेश सर बघा सरकून गेले. हे आमचे सागर सर, शिवम सर अजून पण पाण्यामध्येच आहे. तर त्यांना आपण शोधूया. खूप मजा आली गाईज. जर तुम्ही नाशिकमध्ये आलास तर पहिल्याला नक्की या. खूप छान धबधबा आहे, खूप भारी आहे, खूप मस्त. अरे घ्या शिवम सर शोधतोय आणि शिवम सांगितले या साईडला. तर बघू शकता मित्रांनो सगळे बोलले झालेले. तो खूप मजा आली, खूप मस्ती केली, आम्ही खूप धमाल केली आहे. तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. अजून ब्लॉग बाकी आहे, संपला नाही आहे. बोललो होतो तुम्हाला की मस्ती आणि धमाल खूप भेटेल, पण थोडासा वेट करावा लागेल मला बस. तर मित्रांनो बड्डे सेलिब्रेट खूप भारी झाला आहे आणि आपण बड्डे बॉयला विचारू आपण.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं खड्डे कसे टाइम किती झाला साडेतीन तर मित्रांनो आम्ही निघालो आहे आणि बघू शकता सगळे. सागर कसं वाटलं तुला? एकदम छान वाटलं, गारगार वाटलं, थंड थंड वाटलं, ओलं ओलं वाटलं. दिनेश सर तुम्हाला कसं वाटलं? मस्त अरे कुठे आहे ते दिसत नाही ना पण. या हां एकदम मस्त वाटलं. हा का? हो मग मी पण या पहिल्याला कुणाल सरांसोबत. तर कुणाल सर तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटलं, खूप मस्ती केली, खूप धमाल केली. तुम्ही ब्लॉग बघणार तर तुम्हाला समजणार आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आपण आता भेटूया डायरेक्टली खाली. ओके कशाचं खाली? बाय. अरे तो ऑलरेडी सोडला होता खाली, पाहिलं का तू? त्याचा पाय ऑलरेडी सोडलेला होता. त्याला आता नाही करणार किंवा तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे आणि